मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मित्रांनो. माझा पहिला व्हिडिओ होता, त्याच्यामुळे मी जरा स्क्रिप्टेड बनवलेला. मला समजत नव्हतं की कसा व्हिडिओ बनवायचा, काय बनवायचा. त्याच्यामुळे मी स्क्रिप्ट लिहिली आणि स्क्रिप्टच्या आधारे मी व्हिडिओ बनवला. अच्छा. तर मित्रांनो, माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लवकर जाऊन बघून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा झालाय. ठीक आहे, समझ गया. लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत आपण ब्लॉग स्टार्ट करूया. हिरा, शूट करताना पाऊस आलाय, कसं वाटतंय तुला? भावना आमचा शूटर असला डेंजर नाही, असलं सेटिंग लावतोय कॅमेराचं, खतरनाक सेटिंग लावतोय. बघा कसला लावतोय सेटिंग. विषय हार्ड सेटिंग लावतोय एकदम. कसलं पण लाईट असू दे नसू दे तिथं लाईट आणणार तो सेटिंग लावून. असला त्याचं ते नॉलेज आहे. जास्त बोलतो काय लाईट आणणार. आता आलतो आम्ही आमच्या मोरणा डॅमवरती आम्ही शूट केलंय. एक नंबर शूट झाले. त्यांना एकदम लाईट चांगली होती. पाऊस जास्त काही पडला नाही, त्याच्यामुळे शूट करायला सोपं झालं. तुला कशा कुठलं भाऊ? रामभावाच्या मंदिरात जायचं आणि तिकडचं आणि शूट घ्यायचं खतरनाक. इथं एजे आमचे थांबलेत विरा. यांचा पण लुक छान आहे. त्यांना म्हणतोय आम्ही आमच्या रॅपमध्ये घ्यावं, पण काय त्यांनी काय आम्हाला रिस्पॉन्स देणार झाले. त्यांनी म्हणतात बारक्यासारख्या रॅपमध्ये आम्ही काय येत नाही. संभाटा बरोबर पहिल्यांदा त्यांनी गेलत. त्याच्या टायमाला एवढं शिराळ एवढं वोट धावलं त्यांनी. काय बात तो सही है. काय विषय नाही. विराचा लय वोट आहे. तुझं नाव घ्यायचं नाही, 2 कॅमेरा ठोकतो. चालूच आहे. त्याचा नुसता घेऊ नको. त्याला झूम करणार आहे सगळा. पहिल्या पण लाव. पहिले पण लावले जर पहिले अलीकडे.
याच्या आधी जरा फोटो करणार काय विषय आपला सूत्र आहे काय तुला काय तुला कॅमेरा ठोकतो कंट्रोल कंट्रोल उदय. तर फायनली मित्रांनो आपलं गाणं आता शूट झालेलं आहे. मी खास सुट्टी घेऊन बत्ती शिराळ्याला आलो कारण आमच्या गावातच मला व्हिडिओ करायचा होता त्यामुळे मी येणार होतो आणि आलो आणि शिराळ्यात आल्यानंतर आम्ही 2-3 ठिकाणी व्हिडिओ केलेत. 2-3 ठिकाणी व्हिडिओ करून झाल्यावरती आम्ही तळीच्या कोपऱ्यावरती गेलो आणि तळीच्या कोपऱ्यावरती गेलो आणि तिकडून आम्हाला स्टँडवरती जायचं होतं. तर तळीच्या कोपऱ्यावरती असतोपर्यंत आम्ही लई नर्वसनेसमध्ये होतो कारण समजत नव्हतं व्हिडिओ कसं करायचं. थोडीशी लाज वाटत होती, थोडंसं नर्वसपणा येत होता, लोक बघत होते त्याच्यामुळं. आणि तळीच्या कोपऱ्यावरून डायरेक्टली आम्ही स्टँडवरती गेलो आणि स्टँडवरती गेल्यानंतर बत्ती शिराळा असं तिथं लिहिलेलं आहे. तिथं गेल्यानंतर असलं कडक व्हिडिओज बनलं, कडक माझं शूट झालं, काय विचारूच नका. मी लाजलो पण नाही, मी काहीच नाही. काय माहित कोणतं मोटिवेशन आलं मला ठीक है समझ गया. आणि मी डिरेक्टली सगळं बिंदास सगळं शूट व्यवस्थित दिलं आणि कोणते एक्स्ट्रा टेक घेतले नाहीत किंवा काय जास्त वेळ दिला नाही. डिरेक्टली घेतलं आणि शूट कम्प्लीट करून टाकलं. मित्रांनो सगळं शूट कम्प्लीट झाल्यानंतर आता मला पुण्याला आजच निघायचं आहे कारण आज रविवार आहे आणि रविवारची सुट्टी काढून मी इकडे आलोय. रविवारी काय काम नसते सोडा, सुट्टीच असत्या. त्या रविवारचाच वार बघून मी इकडे आलो आणि एका दिवसात शूट कम्प्लीट करून जायचं म्हणलं कारण पावसाचं पण वातावरण आहे. पावसाचा पण काही नियम नव्हता. मला वाटलं आता पाऊस येतो शूट करायला भेटणार नाही पण काय माहित कसं काही पाऊस नाही आला आणि मी शूट केलं. शूट कम्प्लीट झालं आता मित्रांनो. तर इथंच माझा हा ब्लॉग मी एंड करतो कारण आता मला निघायचं आहे लवकर, लई गडबड आहे आता इथून मला पेटनाक्यावरती जाऊन तिकडून पुण्याची बस पकडायची आहे. सो चला, तर इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नागभूमीपुत्र 32 शिराळा.